राम झाला। अर्थातच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो आणि आज हे मंडळ यशाच्या शिखरावरती पोहोचतंय त्याच्या पाठीमागे आमच्या या संपूर्ण महिला मंडळाचं खूप मोठं योगदान राहिलंय आणि आमच्या महिला मंडळाचा आपण यथोचित सन्मान करतोय। आदरणीय किसनजी माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण महिला मंडळाचा एकत्रित सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय। मी सर्व ऑडियन्सला विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्या वाजूया या आमच्या संपूर्ण महिला मंडळासाठी। ऑल सेट सामन्याला आरंभ होतो आणि जातोय ॲडव्होकेट सरी मोहिते सरांकडे। धन्यवाद। धन्यवाद सर। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीत बॅटिंग ट्रॅक वरती जो संघ असेल सौरभ आणि त्याचबरोबर सुयोग अस्माई दाविळ संघ फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय। पहिलं षटक बॉलर टाकतायत, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला नक्कीच मिळालेला आहे आणि या मॅच मध्ये बघा अगदी पहिल्याच बॉल वरती चांगल्या प्रकारचे प्रथमेश पहिलं षटक टाकताना आपल्याला बघायला मिळतं राईट ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल वरती डॉट बॉल आलाय। पुढचा बॉल बघा अगदी चांगल्या प्रकारचा लॉंग द कार्पेट डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे। प्रयत्न यशस्वीरित्या त्या ठिकाणी केला गेलाय आणि या बॉलवरती केवळ आणि केवळ एकच धाव फक्त मिळू शकणार आहे। बॅटर्स एका बाजूला सौरभ आहेत आणि त्याचबरोबर सुयोग ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये। सौरभने ज्यावेळेला पहिलाच बॉलला हँडल केलं होतं खऱ्या अर्थानं काय तर आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान देखील दिलेलं आहे। लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे सुयोगकडे देखील खूप प्रचंड ताकद देखील आहे। चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणं हे त्याचं पोटेन्शियल आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या बॉलवरती कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल हे देखील आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच दृश्य बघायला मिळू शकतं मैदानाच्या आतमध्ये। लेफ्ट आर्म या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बॅटर्स समोर असताना राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग असेल। या बॉलला अगदी नक्कीच मोठा प्रहार केलाय। चेंडू सीमा रेषा पार मिळतील धावा 6 आलाय ब्रँडेड षटकार। कम ऑन डीजे। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत नक्कीच लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय। इथे आमचे पंच सूरज सरांचा इशारा देखील वाईटचा इशारा आलेला आहे आणि स्ट्राइक मात्र रोटेट केली जाते। एक धाव मात्र मिळू शकेल। धावसंख्येचा विचार करताय धावसंख्या आतापर्यंत तुम्ही बघताय तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल। मित्रांनो तुम्ही नक्कीच घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून। जर काय चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर त्वरित जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्पर्धा अगदी नक्कीच आपण घर बसल्या स्पर्धेचा आनंद घ्या। या बॉलवरती देखील एकच धाव फक्त मिळू शकेल। स्ट्राइक रोटेट होते प्रत्येक बॉलवरती। जर का मोठा फटका काहीच आहे आणि मोठ्या फटक्यावरती जर तुम्ही बघताय तर इथे समाधान मिळत नाहीये। मागच्या बॉलवरती एक सिक्सर बघायला मिळाला ज्या सुयोगच्या बॅट मधून आला होता। त्याच्यानंतरला सौरभनं पुन्हा एकदा त्यालाच मात्र बॅटिंगसाठी पुन्हा स्ट्राइक वरती आणले। हे चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय। अगदी सुपर असं क्रिकेट। येणारा पुढचा बॉल असेल गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेश याने अजूनपर्यंत बांधून ठेवलाय। फुल टॉस बॉल होता लॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। थोडीशी मिसफील्ड केली आहे। एक धाव कंप्लीट होती। योग्य वेळेचा नकार आपण बघताय सुयोगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो। षटकाचा खेळ समाप्त होतोय। विदाउट लॉस संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते तर 10 या आकड्यावरती एकाचा खेळ समाप्त। कम ऑन डीजे। डीजे डीजे थँक यू व्हेरी मच डीजे। षटक क्रमांक 2 बॉलरचं नाव बॉलर नेम नवनीत आहेत। नवनीतला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती नौजवान मोहुल देवगड या दोन संघां मोहुल देवगड आणि त्याचबरोबर पहिल्याच बॉलवरती नवनीतचा मोठा घनागती प्रहार चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम षटकार। कम ऑन डीजे।
डीजे थँक्यू डीजे. चला मागच्या बॉलवरती सिक्सर आला होता. या बॉलला अगदी यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आहे. फलंदाजाला अगदी नक्कीच जखडवून टाकणारा चेंडू टाकला होता. नवनीत यांचा कमबॅक अगदी सुरेख बघायला मिळाला. तुम्ही जर पाहायला गेलं दोन संघांमध्ये ही बिग बॅटल अस्माई दाविड आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो संघ असेल नवजवान मोहुल देवगड या दोन संघांमध्ये हे बॅटल आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 विदाउट लॉस. 1.2 बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत. त्याचबरोबर नक्की सुहेलजी नांदगावकर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थेट घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आतापर्यंत जर तुम्ही पाहताय तर तब्बल यावरती देखील मोठा प्रहार करायचा. कॅच मात्र पकडली जाईल. फलंदाज बाद होते. मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. अस्माई दाविड या संघाकडनं क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज पाठवला जाईल. अनिकेतला तुम्ही बघताय. अनिकेत फलंदाज असतील. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं संघाचे बाहुबली म्हणजे सुयोग यांना नक्कीच ओळखत असतो. सुयोगनं आतापर्यंत 5 बॉलला त्यांनी नक्कीच सामना केलाय. 14 धावांवरती नावात खेळत आहेत. वैयक्तिक जर संघाच्या धावसंख्या विचार केला तर 18 पर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय आणि स्वतःच्या 14 धावा देखील आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर्स असेल. मोठा फटका काहीच आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील का? जाऊपर्यंत पोहोचलेत. हातामधून चेंडू मात्र निसटलाय. सुदैवी ठरलेत फलंदाज आणि या बॉलवरती केवळ एक सिंगल धाव खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. सुयोगच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील कारण आपला साथीदार मोठे स्ट्रोक खेळतात पहिल्याच बॉलवरती. हे कुठेतरी चुकीचं क्रिकेट आता मात्र आपल्याला बघायला मिळतंय. इथे जर का विकेट मिळाली असते ना कॅच पकडली असती तर मॅच मध्ये पुनरागमन नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. येणारा पुढचा बॉल असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार नवनीत आहेत. या बॉलला अगदी चांगल्याच प्रकारचा ठोकलाय. फाईनच्या क्षेत्राकडे चेंडू. 1 बॉल सीमा रेषा पलीकडे. ब्रँडेड सवकार. कम ऑन डीजे. डीजे थँक्यू डीजे. सुयोग नावाचं वादळ आलेलं आहे. या खेळाडूला थांबवणं थोडंसं कठीण जाऊ शकतं कारण एकंदरीत नवनीत सारख्या आक्रमक शैलीच्या बॉलवरती ते प्रहार करतायत. या बॉलला अगदी मोठा फटका काहीचा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव मात्र घेतली जाते अतिशय वेगानं. एकच कंप्लीट. एकावरती समाधान मानावं लागेल. 1.5 बॉल आतापर्यंत या षटकातील टाकून झालेले आहेत. दुसरा षटक इन प्रोग्रेसला आहे आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलाय 23 लॉस ऑफ 1. एक बॉल शील. दोनचा खेळ समाप्त. या ठिकाणी आपण बघताय लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 25. थँक्यू डीजे. शेवटचा षटक असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर असेल नवजवान मोहुल देवगड या संघाकडून शेवटचं षटक. या ठिकाणी बघा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज असेल. राऊंड द विकेट बॉलिंग करतील. चेंडू पडल्यानंतर बघा बाहेरच्या बाजूला थोडासा ट्रॅव्हल होतोय आणि या बॉलवरती आपण बघताय तर डॉट बॉल असेल. अंपायर सांगतायत इथे साथीदार जे असते अंपायर्स त्या बॉलरला सांगतायत की येस सुपर बॉलिंग चालले पण तू हा बॉल देखील थोडस पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला जातोय. येणारा पुढचा बॉल असेल. या बॉलवरती तुम्ही बघता यॉर्कर लाईनची डिलिव्हरी. कमालचं क्रिकेट आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सुयोग सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाने इथे धावचित केलंय.
शिर्शी आणि शिवतर संघ कॅप्टन हा चला या. चला आपण दोन संघांमध्ये टॉस करून घेऊया. खेमराज क्रिकेट क्लब शिर्शी आणि JK11 शिवतर दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या. निलेश दादा यांच्या हस्ते आपण टॉस करून घेऊया. मिकी माऊस देखील त्यांच्या समेत आलेले आहेत. शिवतर आणि शिर्शी अशी महत्वाची लढत आपण पाहणार आहोत. ज्या सामन्याचा महत्वाचा टॉस इथे कॉम्बॉक्स मध्ये संपन्न होतोय आणि त्याचबरोबर आपण मैदानामध्ये देखील जातो ज्या ठिकाणी आसमाई दाबेड आणि देवगड अशी महत्वाची लढत. बॅटिंग दादा किती 39 देवगडची बॅटिंग आहे ना. डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती नवनीत, नॉन स्ट्राईक मार्क वरती रोशन, तर गोलंदाजी मार्क वरती आसमाई दाबेड या संघाचा स्टार गोलंदाज सज्ज होतोय. 4 ते 5 पावलांचा रनअप डावखुऱ्या खेळाडूसाठी टाकलेला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर जाताना पाहायला भेटतोय. धाव मात्र भेटत नाहीये. डॉट बॉलची सांगता येते. 39 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून देवगडचा संघ नवनीत आणि त्याचबरोबर रोशन ही जोडगोळी मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती डॉट विकेट मात्र घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो बॉलरच्या माध्यमातून. बॉलरचं नाव सांगा. बॉलर्स नेम सौरभ आलेले आहेत. शिर्षीने टॉस जिंकत काय डिसाइड केले ते बघूया. यावेळेला चांगला फटका खेळला जातोय. बॉल जातो तो अर्थातच डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. यस मॅक्सिमम षटकार. कमांड डीजे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जो सौरभ ज्याने चेंडू टाकलेला होता षटकार खेचला इथे नवनीतने. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. अर्थातच शॉर्ट स्क्वेअर लेगला पंचांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात होता. जोपर्यंत चेंडू पुन्हा एकदा बॉलरच्या हातामध्ये येईल तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण होतीये. टीमची धावसंख्या आता पोहोचते 7 या आकड्यावरती. 39 धावांचा विजयी लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोघेही खेळाडू विस्फोटक फलंदाजी करू शकतात. कारण दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आपल्या टीमला जर सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं असेल. याच्यानंतरचा सामना एकीकडे खेमराज क्रिकेट क्लब शिर्शी तर दुसरीकडे JK11 शिवतर अशी महत्वाची लढत आपण पाहतोय. सौरभ याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू राईट मुहूर्त विकेट बॉलिंग करताना राईट हँडेड फलंदाजाच्या विरोधामध्ये टाकलेला चेंडू यावेळेला फॉलो मध्ये स्वतः सौरभ बॉलवरती येतोय परंतु थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला ज्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवला. झपकन सिंगल धाव देखील पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते बिनबाद 9 आकड्यावरती. 39 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि या 9 धावा जर मायनस केल्या तर अजून देखील 30 धावांची गरज असेल. 8 झालेल्या धावा माफ करा 8 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. पुन्हा एकदा यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल भिरकवायचा होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाही. डॉट बॉलची सांगता सामना जिंकण्यासाठी अजून देखील तब्बल 31 धावांची गरज. 39 धावांचं विजय लक्ष डोळ्यासमोर ठेवून देवगडचा संघ मात्र आघाडीच्या फलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके खेळू शकतो.
सौरभच्या विरोधामध्ये चढवलेला मोठा हल्ला बॉल चाललाय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी नवनीतच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार 14 धावा झालेत एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 जर कोणत्याही प्रेक्षकांनी किंवा जे आमचे लाईनमन आहेत त्यांनी सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर 100 रुपयाचं बक्षीस असेल आणि या ठिकाणी आपण बघतोय ते भाग्यवान प्रेक्षक कोण आहेत त्यांनी या 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जा यस या ठिकाणी आपण पाहतोय तो भाग्यवान प्रेक्षक किशोर यांना 100 रुपयाचं बक्षीस मिळतंय त्याचबरोबर लकी ड्रॉ देखील इथे असणार आहे तुम्ही कुपन घेऊन जा ते कुपन त्या बॉक्स मध्ये टाका जर तुम्ही भाग्यवान विजेते ठरलात तर तुम्हाला देखील स्टॉप वॉच मिळेल त्याचबरोबर वुमन स्पेशल स्टॉप वॉच देखील असेल आणि ब्लूटूथ देखील असणार आहे तर 3 बक्षिसं उद्याच्या दिवसामध्ये लकी ड्रॉच्या पद्धतीने दिली जातील त्याच्यासाठी तुम्हाला कुपन घ्यावं लागेल पहिल्यांदा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय नवीन गोलंदाज सज्ज होतोय यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला बॅक टू बॅक बॉल चालला आउट ऑफ द पार 6 धावांसाठी येतोय मॅक्सिमम षटकार नवीन गोलंदाजावरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला सफल झाले ऑन साइडला ड्राईव्ह केलाय शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय एकरी धाव तर पूर्ण केली होती संभवतः दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का 39 धावांचा विजय उद्दिष्ट दाबिड आणि त्याचबरोबर देवगड अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये एक महत्वाची लढत मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर अर्थातच एक मोठं बॅटल नवनीत आता स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो मैदानामध्ये गेला होता चांगली फटकेबाजी आतापर्यंत तो करतोय 21 धावा झालेत गोलंदाजी मार्कवरती बॉलर सज्ज होतोय ओ यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये होता चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर पंच सूरज सरांचा इशारा येतोय खणखणी दणदणीत चौकार नवनीतचा अगदी जबरदस्त क्लास पाहायला मिळतोय कमांड डीजे सुवेजचा खरपूस समाचार घेतला जातोय नवनीतच्या माध्यमातून 25 पर्यंत आता मजल मारले 9 मध्ये 14 धावांवरती खेळतात नवनीत आक्रमक फलंदाजी 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे अजून देखील सामना जिंकण्यासाठी तर नवनीत 17 या धावसंख्येवरती खेळतात 6 चेंडूला ते सामोरे गेलेत तर दुसरीकडे रोशन 3 बॉल मध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन याही बॉल वरती पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय डीप पॉइंट लेग सीमारेषेच्या बाहेर कणकणी दणदणीत चौकार नवनीत ऑन फायर दहा धावांची गरज असताना केवळ सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आहे नवनीतची आक्रमक फलंदाजी आतापर्यंत 21 या धावसंख्येवरती खेळता डावकुरा बॅटर सुवेजच्या विरोधामध्ये या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न ब्लॉकर पद्धतीचा बॉल होता अगदी यष्टांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल डाव बॅटर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचतीये 30 या आकड्यावरती म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील देवगड संघाला 9 धावांची आवश्यकता छोटे समापकाचं उद्दिष्ट सेट केलेलं होतं 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे सुयश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट त्यांच्या समोर राईट हँडेड फलंदाज मिस्टर रोशन सज्ज होतोय 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावांवरती खेळणारा रोशन नो बॉलचा इशारा येतोय यष्टरक्षक देखील बीड होत आहेत
आणि त्याचबरोबर धावून देखील एक धाव पूर्ण केली. 1+1=2. 2 धावा मिळत आहेत. तर मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का तर नाही आहे. धाव संख्या आता पोहोचते 32 या आकड्यावरती. 7 बॉलमध्ये 7 धावांची गरज. दाविड या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 38 धावा बनवल्या. 39 धावांचं विजय उद्दिष्ट. आणि देवगड संघाने लाजवाब बॅटिंग केली. विशेषतः नवनीतचं कौतुक करूया. खराब चेंडूवरती जोरदार आक्रमण करत धावा वसूल केल्यात. या बॉलवरती देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी जर डायरेक्ट हिट झाला तर कदाचित मोठा धक्का इथं निर्माण होऊ शकला असता. परंतु इथं धावा वसूल करायच्या आहेत. वेगाने इथं धाव पूर्ण करायची आहे. तो प्रयत्न नवनीत आणि रोशन यांच्यातला. षटक देखील संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता पोहोचते 34 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलमध्ये गरज आहे सामना जिंकण्याची 5 धावांची. ऐकूया पुन्हा एकदा डीजे वरती मधुर संगीत. सहा बॉलमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत आला. एरवी शांत दिसणारा प्रशांत देवगड संघाला अशांत करणार का. 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेन्स करायच्या आहेत. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती. राईट मोर द विकेट बॉलिंग करत असताना त्याच्यासमोर रोशन आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरा फलंदाज नवनीत नॉन स्ट्राईक मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने टाकलेला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता. लेग बायच्या रूपामध्ये या ठिकाणी धाव भेटेल. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क आलेला नव्हता. एका धावेची भर धावफलकामध्ये पडते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा झाले त्यावेळेला 35. म्हणजे 5 बॉलमध्ये अजून देखील 4 धावांची गरज. नवनीत स्ट्राईक वरती खेळतोय. नवनीतच्या बॅट मधून देखील मुसळधार ज्या पद्धतीने पाऊस पडतो त्या पद्धतीने धावांचा पाऊस पडलाय. 24 धावांवरती खेळतोय तो नवनीत. आपलं पाव शतक पूर्ण करण्यासाठी केवळ एका धाव्याची गरज. तर या बॉलवरती चौका आला तर अर्थात देवगडचा संघ सामना जिंकू शकेल. पुन्हा एकदा बॉलर सजवतो. ओव्हर द विकेट मारा करताना नवनीतचा यावेळेला प्रयत्न होता रिव्हर्सचा अटॅक करण्याचा. परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी अपील केल्या आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतो टीम देवगडला. मिस्टर रणजित नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये जातील. 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना रणजित यांना मैदानामध्ये पाठवले नंबर 3 साठी. रणजित हा देखील एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. नवनीतचा जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी केली होती. शेवटच्या 6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता होती आपल्या टीमला जिंकण्यासाठी. आणि त्यानंतर मात्र विकेट गमावले ते नवनीतने. दरम्यान यावेळेला नवीन खेळाडू स्ट्राईक वरती येतोय. रणजित आणि रोशन ही जोडगोळी 4 धावांमध्ये 4 धावा बनवणार की अर्थात गोलंदाज या धावा डिफेन्स करण्यामध्ये यशस्वी ठरतो हे बघूया. स्वतःच्या गोलंदाजीसाठी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. रणजितला अजून देखील विश्वास आहे हा सामना आपण जिंकू शकतो. आणि त्याच्यामुळे सातत्यानं आक्रमक असं क्षेत्ररक्षण साधवण्याचा प्रयत्न केला जातोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रशांत यावेळेला सज्ज झालेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात. यावेळेला अगदी पाहतोय पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न. धावचीची संधी परंतु फलंदाज सुरक्षित पोहोचलेत का. त्यानंतर पुन्हा एकदा खराब ओव्हर थ्रो पाहायला भेटतोय. ज्या ठिकाणी सिंगल यायला पाहिजे होती त्या ठिकाणी झपकन दुहेरी धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 37 आकड्यावरती. अजून देखील 2 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू 2 धावा. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. रंगतदार स्थितीतली लढत मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय. प्रशांतच्या हातामध्ये बॉल. प्रशांत वरती प्रेशर दबाव. कारण 3 बॉलमध्ये 2 धावा डिफेन्स करून तो संघ आपल्याला जिंकून देईल का
हाच एक आता बघण्यासारखा प्रश्न राहिलाय. 3 बॉल 2 धावा. आक्रमक रक्षण सजवण्याचा प्रयत्न मिस्टर कॅप्टनचा. रंध्रच्या उदामध्ये कचाकच भरलेलं स्टेडियम आपल्याला पाहायला भेटतंय. अतिशय सुंदर असं आयोजन नवतरुण मित्रमंडळ दयाळ काजरकोण यांच्या वतीनं. स्ट्राईक वरती कोण येतो? रोशन का? रोशन आणि त्याचबरोबर रणजित हे जोडगोळी मैदानावरती आहे. जोपर्यंत हे दोघे आहेत तोपर्यंत सामना जिंकला जाऊ शकतो, नो डाऊट. तर पुन्हा एकदा 2 धावांच्या गरज असताना अको टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहे. झेल पकडला जातोय का बघूया. आणि यावेळेला मात्र पावतोय. दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते. देवगडचा संघ विजय होतो. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तुम्ही पोहोचलात या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये. आणि जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. डावखुरा खेळाडू मिस्टर नवनीत आपण ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्लीज वेलकम. त्याचबरोबर आपण जाऊयात तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेले आहेत नवनीत. याला आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देणारच आहोत. परंतु या ठिकाणी बघा मान्यवर देखील आलेले आहेत. त्यांचा आपण यथोचित सन्मान करून घेऊया. आदरणीय किशोरजी आंग्रे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आपण यथोचित असा सन्मान करून घेतोय. किशोरजी आंग्रे साहेबांचा आपण सन्मान करतोय. या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय किशनजी माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय किशोरजी आंग्रे साहेबांचा. यांचं देखील सातत्याने संपूर्ण मंडळाला खूप मोठं विशेष असं सहकार्य असतं. त्यांचा आपण सन्मान करून घेतोय. अंपायर संकेत शिंदे, चला आपण या इकडे मैदानाच्या दिशेने यायचंय. त्याचबरोबर आदरणीय शैलेशजी रुके सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशनजी माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते हा देखील आपण पुढचा सन्मान करून घेतोय. त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय विलासजी जंगम साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण सन्मान करतोय आदरणीय विलासजी जंगम साहेबांचा सन्मान असेल. त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय सुरेशजी बिरवडकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती असेल की किशनजी माडिक या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. सुरेशजी बिरवडकर साहेबांचा पुढचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान असेल प्रवीण साळुंके साहेब यांचा सन्मान असेल. हॅलो ठीक. त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय किरणजी घोले साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. किरणजी घोले साहेबांचा पुढचा सन्मान आपण करतोय. आदरणीय किरणजी घोले साहेब यांचा आपण पुढचा सन्मान करत आहोत. मी विनंती करतो सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशनजी माडिक सर यांच्या शुभ आपण सन्मान करतोय.
नक्कीच मान्यवरांचा सत्कार समारंभ तर झालेला आहे. जाऊयात या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. येस, वन अँड ओनली या नवनीत आघाडू ठरलेला आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला एक मोठा विजय मिळवून दिला ते नवनीत आहेत. नवनीत, चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लगेच फिल्डिंग करणाऱ्या संघाला आपण रिक्वेस्ट करूयात की क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चला आपण मॅच कडे जातोय. मॅच कडे एका बाजूला असेल तर खेमराज शिरशी आणि त्याचबरोबर JK11 शिव. दोन संघांमध्ये हे बॅटल आहे. युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओपनिंग चे सलामीर फलंदाज तुम्ही बघताय. एका बाजूला असतील विशाल आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार हर्षद. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आपल्याला बघायला मिळतील. असर बॉल दिलाय ना आपण, बॉल दिलाय सर, परत बॉल द्यायचा आहे. या मॅच नंतर पुढची मॅच असेल यंगस्टार शिव विरुद्ध अष्टविनायक तिसंगी. या दोन संघांमध्ये बॅटल असेल. यंगस्टार शिव विरुद्ध अष्टविनायक तिसंगी. या मॅच नंतरला या मध्यंतरामध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघांनी आपण तयार राहायचं आहे.